नमस्कार मित्रांनो, मी शंकर शिंदे स्वागत करतो मराठी उद्योग जगत आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या काळामध्ये दुग्ध व्यवसाय म्हणून म्हैस पालनाकडे जास्त पाहिले जाते, कारण आज दुधाला चांगली मागणी आणि चांगला भाव असल्यामुळे या व्यवसायातून आपण नक्कीच चांगल्या प्रकारे नफा कमवू शकतो. तर बरेच शेतकरी हा जोड व्यवसाय म्हणून किंवा एक स्वतंत्र व्यवसाय म्हणून म्हशीचे पालन करत आहेत. जर आपण म्हैस पालन करताना किंवा दुग्ध व्यवसाय करताना आपण कोणकोणती काळजी घ्यायला पाहिजे, जसे कोणत्या जनावरांची आपण निवड करायला पाहिजे, गोठा कोणत्या प्रकारे पाहिजे, गोठ्याची स्वच्छता कशी राखली पाहिजे, जनावरांचं आरोग्य, चारा व्यवस्थापन आणि विशेष आणि महत्त्वाचं म्हणजे की या व्यवसायातून आपण निव्वळ नफा किती कमवू शकतो. तर मित्रांनो, या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर आज आपण याच सर्व प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी आलेले आहेत आसोला, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली येथे दीपक नारायण नागरे यांच्या शेतामध्ये. तर दीपक नारायण नागरे यांचं वय आज 28 आहे, पण यांची तिसरी पिढी या व्यवसायामध्ये आहे. त्यांच्या आजोबाच्या काळापासून त्यांनी 1 ते 2 म्हशीपासून हा व्यवसाय सुरू केला आणि आज दीपक नारायण नागरे यांनी या म्हैस पालनमध्ये आणि या दुग्ध व्यवसायामध्ये एक स्वतःचं मोठं साम्राज्य उभं केलेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मित्रांनो, सुरू करूया. मी दीपक नारायण नागरे, राहणार आसोला, तालुका औंढा, जिल्हा हिंगोली. भाऊ, तुम्ही जो हा व्यवसाय करतात, तुम्ही हा व्यवसाय कसा निवडला आणि या व्यवसायाकडे तुम्ही कसे वळले? म्हणजे आमचा आजोबा करीत होते पहिले, आणि मग पप्पा करीत आले, आता त्याच्यानंतर मी करीत आलो. तर आजोबाच्या काळात 1-2 म्हशी राहील, तर आता आमच्याकडे सगळ्या टोटल 30 म्हशी आहेत. म्हणजे आजोबा, तर आपल्याकडे आज कोणत्या जातीच्या म्हशी आहेत? जाफर म्हशी आहेत. जाफर म्हशी. बरं, तुम्ही हे जाफर म्हशी निवडण्यामागचं कारण काय नाही? याच जातीच्या म्हशी का निवडल्या? दुधाला जास्त दिवस टिकतात, पुन्हा जास्त काळ भाकर कमी आहे आणि दुधाला पण चांगली क्षमता आहे. कमीत कमी 5 ते एका टायमाला 5-7 लिटर दूध देतात एका टाइमला. म्हणजे सकाळी 7-8 लिटर आणि संध्याकाळी 7-8 लिटर, अशा प्रकारे जास्तीत जास्त दूध देण्याची क्षमता असल्यामुळे तुम्ही या जातीची निवड. दीपक भाऊ, ह्या गोठ्याचं व्यवस्थापन नेमकं कसं केलेलं? गोठा किती बाय किती आणि मधामधली व्यवस्था तुम्ही कशी केलेली आहे? गोठा सर आपला 30x60 मध्ये आहे. आणि मधातून आपण गल्ली 4 फूट सोडलेली आहे. वासरं किंवा आपल्या वय चारा टाकताना किंवा तिथून त्रास होऊ नये म्हणून मधात गल्ली सोडलेली आहे 4 फुटाची. 2 फुटाची दावण आहे आपली. चारा म्हणजे चारा टाकण्यासाठी लेबर किंवा घरी जरी केलं तरी म्हशीत काही त्रास होऊ नये म्हणून गल्ली सोडलेली आहे आपण मधात. म्हणजे छोट्या पिल्लाने स्पेशल गल्ली सोडली का म्हशीपासून त्यांना धोका होऊन किंवा त्यांचं शिंग वगैरे लागून स्पेशल मधात गल्ली केली आणि चारा खाण्यासाठी एक स्पेशल आपण दावण केली. तर दीपक भाऊ, आपण हा गोठा आणि म्हैस पालन करायचं म्हणल्यावर अस्वच्छता होणार आणि अस्वच्छतेपासून जनावराला रोगराई होणे म्हणून आपल्याला गोठ्याची स्वच्छता ठेवणे तेवढंच महत्त्वाचं. तर या गोठ्याची स्वच्छता नेमकं तुम्ही कशा प्रकारे ठेवता? आम्ही सकाळी 5ला उठतो. धारागिरा काढण्या, की शेण वाढणे, शेण काढणे, आई टाकणे व झाडून काढणे आणि मग म्हशी धुणे, शेड धुणे. सकाळी पण आम्ही धुतो आणि संध्याकाळून पण धुतो. दिवसातून 2 टाइम तुम्ही गोठा स्वच्छ करता. तर दीपक भाऊ, आता आपल्या गोठ्याची स्वच्छता झाल्याच्या नंतर आपण या जनावरांसाठी आपल्याला भरपूर प्रमाणात चारा लागत असेल. मग या चाऱ्याचं व्यवस्थापन वर्षभर तुम्ही नेमकं कसं करता? चाऱ्याचं व्यवस्थापन म्हणजे कसं की आमच्या बाजूला आपलं शेत आहे, तर त्याच्यात 2 एकरामध्ये आम्ही एकर गवत लावलेलं आहे आणि एकरमध्ये मेगा शीट लावलेलं आहे. आणि काही मुरघास पण आहे, मुरघास पण करतो आम्ही. आणि सुक्या चाऱ्यामध्ये गव्हाचा कुटार आहे, हरभऱ्याचा कुटार आहे. आम्ही सगळे मिळून समजा करतो. आणि आपण दुसरं काही खाद्य म्हणजे मार्केटमधून काही पेंट वगैरे घेऊन आम्ही पेंट पण चालतो आणि ते आपला मकाचा भरडा पण चालतो. ओके. आणि मुरघासाची सुद्धा तुम्ही सगळी सोय केली? मुरघास पण. दीपक भाऊ, आता जनावर म्हणले तर बिमार तर पडणारच किंवा आजार होणार कोणत्या पद्धतीने. तर असं काही आहे का या म्हशीच्या बाबतीत? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा एखादा विशिष्ट सीझनमध्ये एखादा आजार होतो किंवा जर कधी आजार झाला तुम्ही काळजी काय घेता आणि त्याचं लसीकरण कसं करता? सरासरी आजार तर येत नाही, पण जरी आला तर आम्ही ते लसीकरणावर तेवढं काय बघत नाही. म्हणजे जास्त काळ बिमार पडण्याची शक्यता नाही असं. म्हशीमध्ये म्हणजे या म्हशीची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असतं तर बिमार पडत नाही. आणि बाय चान्स जरी पडल्या तर जरी पडली तर आपले लोक जे डॉक्टर असतात, डॉक्टरला बोलवून आम्ही ट्रीटमेंट करतो. तर सर, या म्हशीपासून जे काय आपली नवीन पिल्ले तयार होतील,
वासरं तयार होतात तर त्यांची तुम्ही विशिष्ट अशी काय काळजी घेता, त्यांची काय काळजी घ्यावी लागते? आम्ही दूध तर पोटभर पाजतो आणि महिन्याला समजा दताचं औषध पाजतो आणि त्याला खुराक गिराक सगळं चांगल्या पद्धतीनं व्यवस्थापन करतो ते. आणि ही जी मदत गल्ली केलेली आहे ती कशासाठी केलेली आहे? वासरं बांधण्यासाठी दिलेली आहे. म्हणजे ते स्पेशल वासर बांधण्यासाठी एक स्पेशल आपण या म्हशीपासून त्यांना वेगळं करण्यासाठी स्पेशल गल्ली केलेली आहे. भाऊ, हा जो व्यवसाय करताना आपल्याला नेमकी गुंतवणूक किती करावी लागते किंवा तुम्ही याच्यामध्ये किती गुंतवणूक केलेली आहे? मला शेड बांधायला समजा 5 लाख रुपये लागले होते. बरं. तर तेव्हा आम्ही 5-6 लाख रुपयाच्या म्हशी आणल्या होत्या. आता सगळं जाऊन समजा 30-40 लाख रुपयाच्या म्हशी आहेत आमच्या. म्हणजे आज तुमच्याकडे 30 ते 35 म्हशी आहेत, म्हणजे याची किंमत 40 लाखाच्या जवळपास होत आहे. आहे. 5 लाखापासून सुरुवात करून तुम्ही आज 40 लाखापर्यंत पोहोचले आणि रोजचं दुधाचं उत्पादन ते वेगळंच. तर या व्यवसायासाठी तुम्ही एखादा लेबर वगैरे लावलेला आहे का? आम्ही एक लेबर लावलेला आहे व आम्ही माझे आई वडील मी आम्ही सगळं मिळून करतो. स्वतः मेहनत घेतात आणि त्यामुळेच तुमच्या नफ्याचं गणित सुद्धा हे जास्त आहे. तुम्हाला नफा उडण्याचं प्रमाण सुद्धा याच्यामुळे हो जास्त. स्वतः जे आपल्याकडे आज सगळ्या म्हशी आहेत त्याच्यापासून आपल्याला आज निव्वळ नफा किती मिळतो किंवा निव्वळ तुमचं दुधाचं उत्पादन आजचं किती आहे? आमच्याकडे आता दुधावरच्या 10 म्हशी आहेत. त्याच्यापासून आम्हाला 80 लिटर दूध निघतं 2 टायमात. हां. आणि बाकीच्या म्हणजे दुसऱ्या 20 म्हशी आहेत का त्या गाभ नाही. 10 म्हशीचं रोज 80 लिटर दूध निघते तर ते मार्केटला आपण काय भाव विकतात ते दूध? 70 रुपये लिटर. 70 रुपये. हां, म्हणजे रोजचा नफा 5 ते 5.5 हजार. हो 5.5 ते हां. 5,000 रुपये म्हणजे महिन्याचं तर समजा 1.5-2 लाख रुपये आम्हाला उठतात. हो, 1.5-2 लाख रुपये तुम्हाला निव्वळ नफा दुधाच्या व्यवसायातून मिळतो, पण त्याच्यामधून खर्च वजा जाता तुम्हाला निव्वळ नफा किती राहतो? निव्वळ नफा आम्हाला 50% राहतो. 50% निव्वळ नफा राहतो. म्हणजे जर का 2 लाखाचं आपलं दूध झालं तर 1 लाख रुपये खर्च वजा जातं, 1 लाख रुपये तुम्ही निव्वळ नफा या व्यवसायामध्ये कमवता. तर भाऊ, जर का नवीन एखादा व्यवसाय केला किंवा शेतकऱ्याला हा जर का व्यवसाय सुरू करायचा असेल तर बऱ्याच जागी त्यांना प्रॉब्लेम येते बा, ओरिजिनल त्यांना म्हशी भेटत नाहीत त्या जातीच्या, तर तुम्ही ह्या जातीच्या म्हशी विकता का? हा आम्ही विक्री करतो. चांगल्या म्हशीच्या चांगली म्हैस आम्ही गिरायकाला देतो. बरं. म्हणजे जर का कोणाला व्यवसाय टाकायचा असेल तर तुमच्याकडून म्हशीचा सप्लाय सुद्धा त्यांना होऊ शकतो. चांगल्या आणि गॅरंटेड म्हशी त्यांना देऊ शकतो. तर मित्रांनो, दुग्ध व्यवसाय करणारे हे होते एक यशस्वी शेतकरी श्री दीपक नारायण नागरे. तर मित्रांनो, यांनी आपल्याला एकदम सोप्या शब्दामध्ये दुग्ध व्यवसाय किंवा म्हैस पालन या विषयाची माहिती सांगितलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्यवसाय विषयक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.